झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा. सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. जोगेश्वरी रेल्वे स्टेशनचा मुद्दा तुम्ही विचारला होता लोकसभेमध्ये. आता त्याचा विकास होणार आहे, त्याचा प्रकारचं काय स्वरूप होणार आहे? मला माहिती आहे केंद्राच्या माध्यमातून कुठले प्रश्न विचारला, म्हणजे खासदाराच्या माध्यमातून कुठले प्रश्न विचारायला लागतात ते मला माहिती आहेत. आणि केंद्राच्या अखत्यारीतलेच प्रश्न तिथे विचारायला लागतात. म्हणजे रेल्वेचा प्रश्न हा रेल्वे मंत्र्यांच्या अखत्यारीमध्ये असतो. आणि म्हणून मला अनेक वर्षाची मागणी होती की जोगेश्वरी रेल्वे सुटावी. पण माझं विचार होतं फक्त रेल्वे सुटून असं सुटणार नाहीये, तर रेल्वे जोगेश्वरी टर्मिनल व्हावं. आणि टर्मिनल झालं तर त्या ठिकाणून तुम्हाला कोकणामध्ये गाड्या जाणाऱ्या असतील तर त्या कोकणामध्ये गाड्या जाण्यासाठी उपयोग पडेल. इथून जर बाकीच्या म्हणजे राज्यामध्ये जाणारे असतील, म्हणजे इथून गुजरातला जाणार असेल, इथून पंजाबला जाणार असेल, इथून दिल्लीला जाणार असेल, म्हणजे ह्या रूटने ज्या गाड्या जातील बाहेरच्या बाजूला लागून असलेल्या राज्यात, तर त्या गाड्यांची सोय होणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि त्या पद्धतीने माझे प्रयत्न तुम्हाला माहिती, मी गेल्यानंतर पहिल्यानेच अश्विनी जे वैष्णव आहेत रेल्वे मंत्री यांच्याशी चर्चा केली. मी ते लोकसभेमध्ये प्रश्न विचारले आणि पत्रव्यवहार केला. माझ्या बजेटच्या भाषणामध्ये देखील मी ते बोललो आणि त्याच्या अनुषंगाने त्यांनी स्पीड घेतला. मी संबंधित अधिकाऱ्यांना, त्यांच्या सचिवांना जाऊन भेटायचो रोजच. म्हणजे तिथे गेल्यानंतर माझं एकच आहे की माझं टार्गेटेड काय आहे ते हे काम आहे. तर त्या पद्धतीने ते झालं. आणि ते झाल्यानंतर इथून आता जंक्शन होईल, या इथून कोकणात गाडी जाईल, इथून चर्चगेट बीटीला गाडी जाईल. आणि एक त्याच्यामध्ये आणखीन एक नाविन्य करायचं आहे. मी बघितलं गुजरातच्या इथं रेल्वे प्लॅटफॉर्मवरती त्यांनी बिल्डिंग बांधलेली आहे आणि त्या बिल्डिंगमध्ये मॉल, ऑफिसेस वगैरे सर्व होतं. जसं विटी स्टेशन आपलं आहे त्या पद्धतीने जर मला बनवता आलं आणि सर्वात मोठं जंक्शन बनतंय, जवळजवळ 8 प्लॅटफॉर्म असतील, अशा पद्धतीने माझी मागणी आहे की मोठं असं जंक्शन बनलं तर बाकीच्या ठिकाणी देखील जाऊ शकेल. आणि हे आज खरा म्हणजे सर्वात मोठा विजय असेल की एक खासदार जातोय आणि ताबडतोब ते काम करतोय. जसं 377च्या माध्यमातून माझी ते 377 लागली होती लाचच्या दिवशी, त्या पद्धतीने हे काम झालेलं आहे. आणि त्यामुळे रेल्वेचा प्रश्न हा मार्गी लागून कदाचित पुढच्या वर्षी आम्ही तिथून ते जंक्शन चालू करण्याचा विचार आहे माझा. जोगेश्वरीकरांना किती फायदा होणार आहे? नक्कीच ना. विटीला जायचंय तुम्हाला, चर्चगेटला जायचंय, तुम्हाला गावी जायचंय, कोकणाच्या बाबतीत जायचंय. आणि हेच नाही, मी कोकणाच्या बाबतीत देखील माझे प्रश्न आहेत त्यांच्याबरोबर चर्चा. मी काली गेलो होतो परंतु ते महाराष्ट्रात आले होते की कोकणामध्ये जे आपला वन वे ट्रॅक जो आहे तो डबल ट्रॅक करण्याच्या बाबतीमध्ये आहे. तर मला वाटतं गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्याला ग्रीन सिग्नल दिलेला आहे की जो काही पैसा असेल तो 5 राज्यांनी मिळून तो ट्रॅकसाठी खर्च करायचा आहे. तर त्याच्यावरती देखील चर्चा होईल. उद्या मी जाऊन सोमवारी पुन्हा त्यांच्याशी भेटणार आहे की मला इथून कोकणासाठी जे ट्रॅक डबल ट्रॅक आहे याच्यावरती आणखीन जास्त इंटरेस्ट आहे. जोगेश्वरीकरांसाठी तर महत्वाचं आहे की तुम्हाला मुंबई सेंटरला जायची गरज नाही, तुम्हाला चर्चगेटला जायची गरज नाही, तुम्हाला जोगेश्वरीत जंक्शन मिळतोय. ही सर्वात मोठी उपलब्धी आहे. त्याच्या माध्यमातून तुमचं व्यापारीकरण जास्त होईल, नोकऱ्या लागतील, औद्योगिकरण होईल आणि जोगेश्वरी बूम होऊन जाईल. गुंफेचं पण घेतलंय मी, काल लागलं मध्ये घे ना. 377 लागलं गुंफेचं. 377 या अनुषंगाने दर शुक्रवारी बॅलेट काढलं जातं. म्हणजे 543 आमदारांमधून बॅलेट काढलं जातं, पक्षाच्या माध्यमातून काढलं जातं आणि त्याची पुन्हा त्यावर लॉटरीला काढली जाते. आणि नंतर देखील जे 40 वगैरे असतील त्याचे 20 घ्यायचे असतील त्याच्यामध्ये देखील बॅलेट काढलं जातं. तर काल माझं बॅलेट जे शुक्रवारचं होतं ते लागलं गेलं. जसं 377चं मुंबई आपल्या मराठी भाषेला जो अभिजात भाषेचा दर्जा द्यायचं ते लागच्या दिवशी माझं लागलं होतं, तसं काल माझं बॅलेट लागलं. याच्यामध्ये जोगेश्वरी गुंफा आणि अंधेरी गुंफा, महाकाली गुंफा ह्या गुंफ्यांचं स्ट्रेंथनिंग करायला पाहिजे होतं. आम्ही विधानसभेमध्ये मी अनेक वेळा ते मुद्दे काढले. मी एक नगरसेवक असताना देखील ते त्या गुंफेच्या बाबतीमध्ये नवलकर साहेब होते, त्यांना देखील मी पत्र त्यावेळेला देखील नगरसेवक असताना लिहिली होती. परंतु आमदार म्हणून झाल्यानंतर विधानसभेमध्ये मी गोष्टी काढल्या, म्हणजे चर्चा करून आणली. त्याच्यानंतर 101च्या माध्यमातून लक्षवेधी लावली. परंतु हा विषय केंद्राचा होता आणि तो केंद्रामध्येच मांडणं हे गरजेचं होतं आणि तो केंद्रामध्ये काल लागला. काही गोंधळ असल्या कारणाने तुम्हाला माहिती बंद झालं, परंतु तो टेबल झाला. बोलायला मिळालं नाही पण तुमचं त्याची दखल लोकसभेने घेतली, तो टेबल झाला आणि त्याच्या माध्यमातून आता कारवाई सुरू होईल. तर गुंफेंचं, दोन्ही गुंफेंचं स्ट्रेंथनिंग करणं म्हणजे त्याचं तुम्हाला औद्योगिकरण म्हणजे स्ट्रेंथनिंग झाल्या कारणाने लोक ते पाहायला येतील गुंफा. त्याच्या माध्यमातून सर्वात आणखीन महत्वाचं तिथे एक आहे की
या गुंफेंच्या जी ढासळलेली गुंफा वगैरे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या देखील त्याच्यात, आणि बाजूला ज्या झोपडपट्ट्या आहेत त्यांचं डेव्हलपमेंट करतं. मग आता महाकाली गुंफेच्या बाजूला संपूर्ण आरजी आहे. त्या आरजीमध्ये आता आपण डीपीमध्ये आपलं डेव्हलपमेंट नवीन प्लान जो झाला त्याच्यामध्ये आता 65% मध्ये तुम्ही डेव्हलपमेंट करू शकता. तर त्या गुंफेचा परिसर सोडून बाजूला जो आरजी आहे त्या तिकडे बाजूलाच त्यांना जर घरं, चांगली घरं, सुटसुटीत घरं जर त्यांना तिथे देण्यात आली तर ती लोक जाऊन गुंफेचा परिसर हा मोकळा होऊन जाईल आणि गुंफा ही नाविन्यपूर्ण जी गुंफा आहे ती चांगली करता येईल, त्याच्यावरती खर्च करता येईल आणि लोकांचं देखील राहणीमान सुधारून त्यांना चांगल्या घरांचा उपभोग मिळेल. तसंच जोगेश्वरी गुंफेची आम्ही मागेच याच्यामधले बाकीच्या आम्ही शिफ्टिंग मालाड आणि बोरवलीला केलेलं आहे. परंतु त्या ठिकाणी गार्डन करणं, त्याचं स्ट्रेंथनिंग करणं, आजूबाजूला अजून काही झोपडपट्टी आहे त्यांचा म्हणजे 100 मीटरच्या आतमधली आहे ते करणं, त्यांचं डेव्हलपमेंट करणं हा देखील प्रश्न आहे. मग त्याच्यामध्ये मी काय करतोय की गुंफेच्या ज्या 100 मीटरच्या अंतराच्या इथं ज्या काही झोपडपट्टी किंवा बिल्डिंग असतील त्यांना मी रस्त्याच्या त्या बाजूला डेव्हलपमेंट करतोय आणि तिकडचे आरजी म्हणजे त्या रोडच्या त्या बाजूचे शिवटेकडी, प्रतापनगरचे जे आरजी आहेत ते इकडे घेतले तर यांचं जोगेश्वरीमध्ये इथल्या लोकांचं डेव्हलपमेंट तिथे होईल आणि तिकडचे आरजी इथे आल्या कारणाने तो गुंफेचा परिसर पण गार्डन आणि गुंफेचा परिसर एक डेव्हलपमेंटला चांगला ते होईल. अशा पद्धतीने मी तिथे माझे मुद्दे मांडलेले आहेत. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.